नमस्कार. आपण पाहताय सिटी नाऊ. विशेष चर्चा या कार्यक्रमाच्या या भागात आपलं स्वागत. आज या चर्चेसाठी माझ्या समवेत आहेत श्री मेघराज राजे भोसले, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि मेघराज भैया यांच्या अतूट नात्याबद्दल तमाम पुणेकरांना वेगळं सांगायची काही गरज नाही. पण तरीसुद्धा आजचा विषय हा थोडासा सिनेनाट्यसृष्टीच्या पलीकडे जाणारा आहे. विषय त्याच्या पलीकडे जाणारा असला तरीसुद्धा हा या क्षेत्राशी संबंधित असाच आहे, किंबहुना तमाम पुणेकरांशी संबंधित आहे. आणि म्हणून भैयांची ही एक वेगळी मुलाखत या विशेष चर्चेमध्ये तमाम पुणेकरांच्या वतीनं एक प्रातिनिधिक स्वरूपातला एक सजग नागरिक म्हणून भैयांसाठी हा थेट प्रश्न. आपण जाऊयात आपल्या चर्चेच्या मूळ प्रश्नाकडे की आपला पुण्याचा आमचा म्हणून असणारा खासदार कसा असावा. भैया काय सांगाल? नमस्कार. निश्चितच लोकसभा आणि खासदार म्हटले की सर्वांना जो दिल्लीमध्ये जाणारा आपला माणूस आहे, जो दिल्लीमध्ये आपले प्रश्न मांडणार आहे, संपूर्ण भारताचे जिथे प्रश्न येत आहेत तिथे आपला प्रश्न मांडणारा जो आपला प्रतिनिधी असेल तो एक तर एवढा कणखर पाहिजे. कारण दिल्लीचं राजकारण फार वेगळे. आपण नेहमी म्हणतो की मराठी माणसाला तरी अजून दिल्ली सर करता आले नाही, हे आपल्याला नेहमी वाटतं. असं पण एखादा आपला खासदार असू शकतो की तो अनेक वर्ष दिल्लीमध्ये राहून संसदेमध्ये आपल्या मतदारसंघाचे, आपल्या महाराष्ट्राचे, आपल्या मराठी माणसांचे प्रश्न मांडतो. आणि तो सक्सेसफुली कुठलेही सरकार असेल, त्यामध्ये जाणाऱ्या व्यक्तीचं सरकार असेल किंवा ऑपोजिशन मध्ये असेल, परंतु आपल्या मतदारसंघातील मतदारांचं काम कसं होईल, मराठी माणसांचं कल्याण कसं होईल यासाठी झटणारा आणि प्रत्येक आपल्या जे जे मतदार आहेत त्यांना आपला वाटणारा असा खासदार असावा की त्याबद्दल एक खात्री असावी. कारण आपण पाहतो की बरेच जण यावेळेस आपण आता बघतोय की बरेच माजी खासदारांना सुद्धा काही पक्ष तिकीट देत नाही. याचं कारण आहे की खासदार झाल्यानंतर बरेच वेळा ते संसदेत सुद्धा जात नाही. प्रश्न विचारायचे किंवा आपला विषय मांडायचे किंवा दिल्ली दरबारी आपली काही कामं असतील ती करायची ती तर बाजूलाच, परंतु आपण एका मोठ्या 2-3 लाख लोकांच्या प्रामुख्याने निवडून आलेलो असतो. त्या लोकांचा आपल्यावर विश्वास असतो आणि त्यासाठी काम केलं पाहिजे ते लोक विसरतायत. म्हणून मला नेहमी वाटतं की खासदार असा असावा की त्याला खरंच काम करायचं. तर मी स्वतः पूर्ण वेळ एका क्षेत्रात काम करतो, ते म्हणजे सांस्कृतिक क्षेत्र. त्यामुळं राजकीय क्षेत्र असं आहे, मी त्या कुठल्याही राजकीय पक्षाचा मेंबर नाहीये, कारण मला त्यात इंटरेस्टही नाहीये. मला सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करायचं आहे. परंतु ज्या कुणाला राजकीय क्षेत्रात काम करायचंय, तो कुठल्याही पक्षाचा असो, कुठल्याही गटाचा असो, तर त्याने पूर्ण वेळ तो एक आपला सोशल कॉज आहे की आपण राजकारण म्हणजे आपण नेहमी म्हणतो की 80% समाजकारण आणि 20% राजकारण असं प्रत्येक जण म्हणतात, परंतु ते करतात का? तर असा करणारा व्यक्ती आणि ज्याला खरंच ते पद घेऊन त्या पदाची काहीतरी पुढे पदाचा उपयोग लोकांसाठी करावा वाटतो, असा खासदार पुण्याचा हवा असं मला नेहमीच वाटतं. निश्चित लोक सुद्धा तसाच निवडतील. मी थोडं तुमच्या उत्तराच्या मध्यवर्ती बिंदूकडे येतो. हा खासदार कणखर असायला हवा, आपले प्रश्न त्यानं वरपर्यंत पोहोचवला हव्यात ही अपेक्षा आहेच. आपण सिनेनाट्यसृष्टीकडे येणारच आहोत, पण तत्पूर्वी पुण्याच्या समस्या गेल्या 4-5 वर्षात ज्या अधिकाधिक वाढल्यात, ज्या आता जाणवायला लागल्यात सामान्य नागरिकांना सुद्धा, या समस्यांमध्ये आपणही एक नागरिक म्हणून भरडले जातो. आपण हे टाळूही शकत नाही आहोत. एक नागरिक म्हणून या सगळ्या समस्यांकडे बघणारा, मग तो स्थानिक पदाधिकारी असेल, नगरसेवक असेल, महापौर असतील, आमदार असतील, या सगळ्यांनी ह्या पुणेकरांच्या भावना केवळ समस्यांच्याच नव्हे तर चांगल्या वाईट दोन्ही गोष्टींच्या खासदारापर्यंत पोहोचणं भाग आहे. तेव्हा कुठं केंद्र सरकारमध्ये याचा आवाज उठवला जाईल. आता प्रश्न असा आहे की आपण मागची 1.5-2 वर्ष पुण्याला खासदारच नाही हा जरी मुद्दा बाजूला ठेवला तरीसुद्धा त्याच्यापूर्वी खासदार होते आणि आता नवीन येणार आहेत. तुम्हाला काय वाटतं, हे प्रश्न खासदारांपर्यंत पोहोचून राजदरबारी केंद्र सरकारकडे त्या ताकदीनं पोहोचतील? काय परिस्थिती आहे सध्या? नाही, निश्चितच पुणे शहर पाहिलं एकीकडे आपण लोक म्हणायचे की रिटायरमेंट नंतर राहण्यासाठी शांत असं सुंदर शहर पुणे शहर, परंतु आजकालची परिस्थिती पाहिली तर फार पुण्याची अवघड परिस्थिती आहे. एकीकडे आपण म्हणतो की स्मार्ट सिटीमध्ये पुण्याची निवड झाली, स्मार्ट सिटी बनत आहे,
परंतु आहे त्याच शहराची व्यवस्थित प्लॅनिंग नाहीये. यातून अजून त्यात भरती घालायची नाही, जी तोडमोड करून फक्त स्मार्ट सिटी बनवायची, यात काही अर्थ असं वाटत नाही. कारण पूर्वीपासून पेठांमधून वाढलेलं एक शहर आहे, त्यामुळे एक शहराची काहीतरी मर्यादा आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. तर या मर्यादा जाणून घेतल्या पाहिजे. यासाठी पॉलिटिकल लिडरने, म्हणजे आमदार असो खासदार असो, त्यांचं फार मोठं योगदान आहे की पुण्याची कॅपॅसिटी किती आहे. मागे एका वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं की वेळीच पुण्याला आवरलं पाहिजे, रोखलं पाहिजे. आता ती परिस्थिती दिसते की जर पुण्याची भौगोलिक परिस्थिती वाढत चाललेली पाहते तर ती मुंबईपेक्षा मोठी आहे. बरोबर. आणि त्या मानाने इन्फ्रास्ट्रक्चर नाही. मुंबईमध्ये काही भाग प्लॅन सिटी आपण म्हणतो की नवीन मुंबई असेल किंवा इतर भाग असतील, तसं पुण्यामध्ये दिसत नाहीये. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत पुणे अजून फार मागे आहे. जरी आपण औद्योगिक असेल किंवा सांस्कृतिक क्षेत्र असेल, बऱ्याच क्षेत्रात पुढे असेल, परंतु आपण पाहिलं की आजकाल रोडवर यायला नको वाटतंय. आपल्यासारख्या जे पूर्वी आपण इझिली फिरू शकत होतो, जाऊ शकत होतो, किंवा सिनियर सिटीजन बाहेर पडू शकत नाही. एखाद्याला रोड क्रॉस करायचं आपल्यासारख्याला म्हटलं तरी 15-20 मिनिटं लागतात. प्रत्येक चौकात ट्रॅफिक जाम होते. अनेक समस्या त्याच्या पुण्याच्या आहेत. वाढते पुणे शहरामध्ये येणाऱ्या आसपासच्या गावांचा समावेश, तेथील पाण्याचा प्रश्न, परत येणाऱ्या पिण्याचा प्रश्न, पिण्याचं पाणी पिण्यासाठी ठेवायचं का ते जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांसाठी द्यायचं, यातील वाद, हे अनेक नियोजन करणं गरजेचं. आणि जोपर्यंत या गोष्टीचं नियोजन होत नाही, अजून आपल्या रिंग रोडचा प्रश्न सॉल्व्ह होत नाही, अजून ट्रॅफिकचा दर आठवड्याला ट्रॅफिकचे नियम बदलतात, रस्ते बंद केले जातात, तो प्रयत्न केला जातोय, परंतु अजून सुद्धा हेवी व्हेकल्स चालवून करायचे का नाही करायचे याच्यावर निर्णय होत नाही. त्यामुळे या गोष्टी आधी प्लॅनिंग केल्याशिवाय, माझं तर म्हणणं पुणे आहे ते सुंदर आहे. यात स्मार्ट सिटी किंवा इतर काही ते घडामोडी करण्यापेक्षा पुण्याच्या जवळ अजून एक न्यू पुणा एखादं वसवलं, त्यासाठी प्लॅन सिटीज उभा केली, तर निश्चित पुण्यावरचा जो वाढते आता लोक येत आहेत नोकरीसाठी यासाठी बाहेर गावून, तर तो पुण्यावर येणारा जो फार मोठा एक प्रेशर आहे तो कमी होईल असं मला वाटतं. आणि यासाठी फार विचार करणारा, प्लॅनिंग करणारा आणि दिल्ली दरबारातून त्यासाठी फंड्स आणून एखादी चांगली पुणे शहराच्या बरोबर न्यू पुणा कसं तयार होईल यासाठी प्रयत्न आपण पाहतो. आपल्या इथं मेट्रो झाली, आता सगळ्या गोष्टी होत आहेत, परंतु अजून ते लोकांना अजून आपली सवय नाही आहे, त्या गोष्टी नाही. ते कितपत सक्सेस होतात त्या गोष्टी आहेत. आपण BRT पासून बरेच वेगवेगळे प्रयत्न करून पाहिले, ते आपल्या इथं सक्सेस झाले नाही. त्यामुळे पुणे शहराला आणि लोकांना काय आवडेल, पुणे शहराचे आहे ते लोक व्यवस्थित राहतील का, त्यांच्या सुखसोयींची आपण सुविधा करू शकतोय का, किंवा अजून जर पुण्यामध्ये लोकसंख्या वाढली तर ती पेलण्याची पुण्याची तयारी आहे का, कॅपॅसिटी आहे का, त्या गोष्टी जे लागतात की आपण म्हणतो की त्याची राहण्याची व्यवस्था असेल, पाणी असेल, वीज असेल, इतर ज्या आपल्या गोष्टी आहेत त्या पुरेशा आहेत का, याबाबत आधी प्लॅनिंग केलं पाहिजे आणि त्याप्रमाणेच पुणे वाढलं पाहिजे. नाहीतर भविष्यामध्ये पुणे हे अवघड होईल. प्रदूषण वाढलेलं आहे, प्रदूषण रोखणं सुद्धा फार महत्वाचं गरज आहे. आपण पाहतो की एवढं निसर्गरम्य असलेलं पुणे, एवढ्या सगळ्यात जास्त झाडं असलेले पुणे आहेत, तर अशा असलेल्या क्षेत्रामध्ये जर जास्त कन्स्ट्रक्शन झालं, जास्त लोकवस्ती वाढली, तर निश्चित प्रदूषणही वाढणार आहे. तर या गोष्टीचा विचार करणारा खासदार असावा असं एक तर जुनं पुणं ते एकसंध राहील या पद्धतीनं, अन्यथा एक नवीन पुणं जर वसवलं गेलं, पुन्हा दोन शहरांमधलं एक सांस्कृतिक वातावरण असेल, राजकीय असेल, स्पोर्ट्सचं असेल, हे वातावरण मिक्सअप व्हायला थोडासा वेळ जाईल, किंवा आपण असंही गृहीत धरू की ते खूप वेगानं एकमेकात मिसळलं जाईल. ह्या सगळ्या चांगल्या अपेक्षा असतानासुद्धा ह्या चांगल्या अपेक्षा राजदरबारी पोचवणारा, कणखरपणे बोलणारा, कुठल्याही गोष्टीत तडजोड न करणारा, पुण्यापासून महाराष्ट्राची अस्मिता तिथं पुढे नेणारा असा एक खासदार आपल्याला असावा, ही आपली अपेक्षा जरी असली तरीसुद्धा अशा खासदाराकडं बघण्याच्या पुणेकरांच्या नजरा या क्षणाला काय, तुम्हाला काय वाटतं? निश्चितच लोकांना माहिती की आजकालचं राजकारणामध्ये जे गोंधळ चालू आहे तो अतिशय म्हणजे अवघड आहे. सर्वसामान्य मतदारांना तो नकोच आहे. आपण पाहतो बरेच माझ्यासारखी जी नॉन पॉलिटिकल लोक आहेत, आम्ही भेटतो त्यावेळेस लोकांना वाईट वाटतं की अरे आपण कुठे चाललोय. महाराष्ट्र एक आदर्श राजकारण्यांचा प्रदेश म्हणून ओळखला जायचा. अनेक दिग्गज मोठमोठे नेते येऊन गेले. प्रत्येक जणांचे वैचारिक पक्ष वेगळे होते, परंतु कधी त्यांच्यात आपण म्हणतो ना मतभेद असले तरी मनभेद नव्हते. परंतु आजकाल ते फार जाणवतंय, त्याचं वाईट वाटतं. मी स्वतः
म्हणजे बारामतीचा आहे, बारामती मतदारसंघातला आहे, पुणे शहरातही पाहतोय, महाराष्ट्रात पाहतो. तो अशा काही गोष्टी घडतात, त्यामुळे फार वाईट वाटतं की अरे पण एक आदर्श राज्य म्हणून आपल्या महाराष्ट्राकडे पाहिलं जायचं. आणि ज्या प्रकारे आता चिखलफेक चालू आहे, कुठल्याही व्यक्तीला कुठला पॉलिटिकल अजेंडा नाहीये. एका घरात 4-4 पक्षाचे झेंडे असतात की आज रात्री एक लावला असेल तर उद्या कुठला असेल माहित नसतं. तर हे निश्चित सर्वसामान्य समाजाला फार वाईट गोष्ट आहे की मी कुठल्या तरी एक विचारधारणेने पुढे आलो असतो किंवा मला एखाद्या कुठल्या तरी पक्षाकडून किंवा त्या व्यक्तीकडनं खात्री असते की हा माझे काम करेल, माझ्या प्रदेशाचं काम करेल, माझ्या शहराचं काम करेल. परंतु तो दुसऱ्या दिवशी कुणाला न विचारता वेगळ्या विचारधारेत गेलेला असतो. ही अतिशय केविलवाणी आणि स्वार्थासाठी गोष्ट केली जाते. आज सुद्धा पाहतोय मी, आज सकाळी पण टीव्हीवर पाहिलं की काल एका पक्षात होता तर ते तिकीट दिसलं नाही की दुसऱ्या पक्षात जाता. तर ही काही चांगली गोष्ट असं वाटत नाही. आणि भविष्यात याची फार मोठी किंमत सर्वच राजकारण्यांना भोगावी लागेल. तर त्यामुळं राजकारण जरी असलं तर तिथं सुद्धा आपली काही तत्व असतात, एकनिष्ठ असते, तर ही प्रत्येकाने जपली पाहिजे असं मला वाटतं. निश्चितच प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येक जण ही करू शकतो, परंतु आपल्या मागे असणाऱ्या लाखो जनतेचं काय, तो आमदार असेल, खासदार असेल, 6-6 लाख मतदार त्याला मतदार करतात. अशा मतदारांना विचारात न घेता तुम्ही जर कुठला निर्णय घेत असाल तर तो चुकीचा आहे असं मला वाटतं. त्यामुळे निश्चितच पुणेकर काय महाराष्ट्रातली जनताच कन्फ्युज आहे. मला तो वाटत नाही की किती लोक यासाठी मतदान करतील किंवा काय निर्णय घेतील, कारण कुणालाच काही खरं वाटत नाही, कुठल्याबद्दल गॅरंटी वाटत नाही, काहीच कॉन्फिडन्स नाहीये, कुठल्याच पक्षाची तत्व फिक्स नाहीये, कोण काय बोलतो, उद्या काय बोलेल, कोणाची अटॅचमेंट असेल काही सांगता येत. निश्चितच अशी परिस्थिती फार वर्षानंतर अशी महाराष्ट्रात तर मी प्रथमच पाहतो. मी माझ्या तर कार्यकालामध्ये तर प्रथमच पाहतोय. निश्चितच याचा परिणाम लोकप्रतिनिधी निवडताना त्याचा सुद्धा होणार आहे. कारण आता पक्ष हा विषयच राहिलेला नाही. बरोबर, इलेक्शन ही व्यक्तीवर असणार आहे. त्यामुळं तो व्यक्ती तरी निदान चांगला निवडावा, जे आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. कारण पक्ष आता एवढे पक्ष झाले आहेत, सत्ता कुठल्याही एका पक्षाची येणार नाही हे आपल्याला दिसतंय. तर त्यामुळे तो प्रश्न आपल्याला व्यक्ती म्हणून, खासदार म्हणून चांगला असावा असं मला वाटतं. थोडंसं मी पुन्हा एकदा मागे येतो की व्यक्तिनिहाय मतदान कदाचित यावेळी होईल देखील. व्यक्तीकडच्या आपल्या सगळ्यांच्या नागरिक म्हणून तमाम पुणेकरांच्या अपेक्षा आहेत देखील, ते कदाचित अधिक वाढतील देखील. हे सगळं होत असताना सध्याचं राजकारण वेगळ्या दिशेनं चाललंय म्हणून किंवा चुकीच्या दिशेनं चाललंय म्हणून किंवा राजकारणाची लखतर बाहेर येतात म्हणून त्याची ससे उलपट चालली म्हणून शब्द काही असो, मुद्दा एवढा आहे की ह्या सगळ्यांना पुन्हा एका जी पूर्वीची एक सुरळीतपणा होता, या सुरळीतपणावर आणण्याकरता तमाम नागरिकांच्या वतीनं जेव्हा तुमच्यासारखे लोक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये हिरिरीनं अजूनही लढतायत किंवा तो सहभाग तुमचा कुठेही कमी झालेला दिसत नाही आहे, या परिस्थितीत सांस्कृतिक क्षेत्र असेल, साहित्यिक क्षेत्र असेल, या लोकांना एक प्रातिनिधिक नागरिक म्हणून आम पुणेकरांचा सहभाग काय असावा, तुम्हाला काय वाटतं? निश्चितच कितीही गोंधळ असला तरी माझं या माध्यमातून एक आवाहन आहे की लोकांनी मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे. आपण या व्यवस्थेचा भाग आहोत. जर काही चुकत असेल तर ते उघडपणे बोललं पाहिजे. कुठल्याही दडपशाहीला किंवा कुठल्याही प्रलोभनाला बळी न जाता आपल्या शहराचं हित कशामध्ये, तर तो कुठलाही पक्ष असेल तर त्यापाशी ठामपणे उभा राहणं गरजेचं आहे. जो एखादा व्यक्ती चुकत असेल ते सांगणं गरजेचं आहे. कारण मी पाहतो की पुणे शहरामधून मोठी मोठी उदाहरणं आहेत अशी की अशा लोकांना वेळीच धडा शिकवण्याचं काम सुद्धा सुज्ञ नागरिक म्हणून पुणेकरांना आपण ओळखतो, ते करू शकतात. त्यामुळं या माध्यमातून एवढंच सांगणे की निश्चितपणे ही जरी परिस्थिती असली, त्या परिस्थितीतून चुकलेल्या व्यक्तींना धडा शिकवणे आणि त्या ठिकाणी नवीन चांगला एखादा व्यक्ती उभा करणे किंवा त्याला निवडून आणणे हे लोकांच्याच हातात आहे. आणि पुणेकर या माध्यमातून निश्चित करतील असं मला अपेक्षा आहे की यासाठी पुणेकरांनी जास्तीत जास्त मतदान केलं पाहिजे. आपले हक्क जो असेल की आपल्याला जो व्यक्ती आवडतो की ज्याच्यावर आपल्याला कॉन्फिडन्स आहे त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली पाहिजे की ठीक आहे, तुम्ही मतदानावर बहिष्कार टाकला म्हणून काहीच फरक पडणार नाही, येणार सगळं होणार, पेक्षा तुम्ही मतदानातून तुमचं मत व्यक्त केलं पाहिजे.
आणि निश्चितच आपण पाहतो की पुणेकर अशा वेळेस मागे सरत नाहीत. कुठली गोष्ट असेल तर स्पष्ट बोलणारे पुणेकर आहेत. एखादा व्यक्ती चुकला तर त्याला धडा शिकवणारे सुद्धा पुणेकर आहेत. किंवा एखादा नवोदित पण चांगला व्यक्ती असेल तर त्याच्यापणे खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे सुद्धा पुणेकरच आहेत. त्यामुळं पुण्यातनं असं एक उदाहरण चांगलं जावं की जेणेकरून महाराष्ट्रामध्ये देशामध्ये परत एकदा व्यवस्थित एक राजकारणाची घडी बसेल असं उदाहरण पुणेकरांनी करून दाखवलं. मतदानाची टक्केवारी आणि पुणेकरांची जागरूकता हे दोन मुद्दे आता प्रकर्षानं तुमच्या उत्तरात आले. ह्या दोन मुद्द्यांवर थोडंसं जर दृष्टिक्षेप टाकला तर पूर्वी फक्त सदाशिव पेठेत कधी काळी बोर्ड असायचे, आपण यांना पाहिलं का नगरसेवक येत नाहीत, आमदार येत नाहीत. आता पुण्याच्या सबर्बनमध्ये सुद्धा मोठमोठे फ्लेक्स असायचे लागलेत. तेव्हा पुणेकरांची जागरूकता वाढली असं वाटतंय. दुसरीकडे मतदानाची टक्केवारी बघितली तर ती मात्र खाली घसरलेली आहे. मग जागरूकता वाढून मतदान होत नसेल तर पुन्हा तेच होणार आहे का, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, याच्यामध्ये पुण्यातलं, आपण आता पुण्यापुरतं बोलू ह्या उत्तराला, पुण्यातलं साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्र यामध्ये भरडलं जाते असं नाही वाटत का? नाही, निश्चितच पुणे शहर पाहिलं आपण तर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणतो. पुण्यात नाटक असेल, सिनेमा असेल, हे जास्तीत जास्त बनवले जातात. जास्तीत जास्त नाटक सिनेमे पुण्यातच चालतात. जास्तीत जास्त यातून निर्मात्यांना रिटर्न्स हे पुण्यामधूनच मिळतात. त्यामुळं हे क्षेत्र फार महत्वाचं आहे पुण्यासाठी दृष्टीने. आपण पाहिलं की महानगरपालिकेने चांगले चांगले थिएटर्स यासाठी उभा केले. त्यातून चांगली चांगली नाटकांचे प्रयोग पुणेकरांना पाहिले जातात. हाऊसफुलचे प्रयोग पुण्यातच होतात. नाटकांचे, सिनेमाचे सुद्धा हाऊसफुलचे प्रयोग पुण्यात होतात. जास्त शेअर पुण्यातून जातो, कारण नाट्य परिषद पुण्याचा मी अध्यक्ष आहे, चित्रपट महामंडळाचा अध्यक्ष आहे. यामुळे मी खात्रीशीरपणे म्हणू शकतो. आणि आपण इंडस्ट्रीमध्ये कलाकार सुद्धा पाहिलं तर ते जरी मुंबईत आता राहिले असतील तर ते सगळे पुण्यातले जास्त कलाकार आहेत. परंतु पुण्यातील या कलाकारांना पुणे शहर सोडून मुंबईत का जावं लागलं? पुण्यात काय कमी आहे? तर पुण्यात सगळं आहे. पुण्यात आपण एक म्हणतो की चांगले लोकेशन्स आहेत, चांगले थिएटर्स आहेत, चांगले कलाकार आहेत, चांगलं जेवण आहे, सर्वच आहे. चांगलं आपण म्हणतो ना, हवामान चांगलं आहे. पण एवढं असताना सुविधा नसल्यामुळे पुण्यातील बरेच कलावंत मुंबईकडे वळतात. पुण्यातून निर्मिती कमी होत जाते, निर्माते कमी होत जातात. चांगल्या कुशल कामगारांना घडवणे, चांगल्या निर्मात्यांना मार्गदर्शन करणे, यासाठी कुठेतरी शासकीय यंत्रणा कमी पडते. महानगरपालिका असेल, आमदार असतील, खासदार असतील, म्हणजे राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, यातून जेवढ्या फॅसिलिटी करायला पाहिजेत तेवढं होत नाहीये. तर या सुद्धा काही नाराजकी गोष्टी कलावंतांमध्ये जाणवतात. तर त्यामुळे निश्चितच त्यांना वाटतं की अरे यांच्याकडून आपल्याकडे काहीच होत नाही. आपण पाहतो की पुणे सारख्या शहरामध्ये एक चांगली फिल्म सिटी होऊ शकते, तर तसे लोकेशन्स आहेत. पुण्यासारख्या शहरामध्ये वृद्ध कलावंतांसाठी आम्ही एक वृद्धाश्रम तयार करतोय, तर तो सुद्धा सरकारने आम्हाला आम्ही मदत केली पाहिजे. चांगले लोकेशन डेव्हलप करण्यासाठी एक खिडकी योजना अंमलात आणली पाहिजे की जेणेकरून जास्तीत जास्त शूटिंग पुण्यामध्ये येतील. पुण्यात कलाकार आहेत, तंत्रज्ञ आहेत, कुशल कामगार आहेत, निर्माते आहेत. परंतु जर बॅकिंग भेटलं, योग्य परमिशन एक खिडकी योजना मिळालं, निश्चित यातील चांगल्या गोष्टी घडतील. आणि या चांगल्या गोष्टीसाठी कलाकारांना कलेची आवड असणारा खासदार सुद्धा हवा की जो खासदार ज्याला कलेची सुद्धा आवड आहे. इथल्या थिएटर निर्मितीपासून इथल्या सिनेमा क्षेत्रापर्यंत कलाकारांच्या ज्या अडचणी आहेत, केंद्र सरकार, आपण म्हणतो केंद्र सरकारकडे आपल्या काही अडचणी, तर बऱ्याच गोष्टी असतात, फॅसिलिटी असतात केंद्र सरकारच्या ज्या आपल्याला मिळत नाहीये. साऊथ मध्ये, नॉर्थ मध्ये बऱ्याच कलावंतांना ते मिळतात, परंतु आपल्या खासदारांनी ते आपल्या कलाकारांपर्यंत पोहोचवले पाहिजे. त्यात प्रामुख्याने कलाकारांचा सेंट्रल गव्हर्नमेंट पासून कशा प्रकारे मेडिक्लेम करता येईल, विमा काढता येईल, कलाकारांना वृद्ध काळात कशी मदत होईल, पेन्शन योजना सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या कलाकारांसाठी आहे, वेगवेगळे थिएटर्स किंवा आपण म्हणतो स्टुडिओज किंवा मोठे मोठे शूटिंगच्या फिल्म सिटी सारख्या सिटी बनवण्यासाठी सुद्धा केंद्र सरकार काही सबसिडीज देत असतात. तर ह्या खासदारांच्या बाबतीत जर इथं आल्या तर निश्चित नवीन कलाकार घडतील, त्यातून लोकांना काम मिळेल आणि चांगली निर्मिती नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात होईल असं मला वाटतं. एकीकडे तुमची खंतही व्यक्त झाली, एकीकडे तुमच्या अपेक्षाही व्यक्त झाल्या. खरं तर या गोष्टी स्थानिक नगरसेवकांपासून खासदारांपर्यंत पोहोचणं आणि राजदरबारात केंद्र सरकारपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. पेन्शनचा आत्ता तुम्ही उल्लेख केलात. जी काही पेन्शन वृद्ध कलाकारांना दिली जाते केंद्र सरकारकडून येणारी, ती एक तर येतच नाही किंवा आली तरी इतकी नगण्य असते की त्यांना त्याच्यात महिना काढणं मुश्किल होऊन बसतं. ही वस्तुस्थिती आहे. अशा परिस्थितीत कणखरपणे आवाज उठवणारा खासदार आपल्याला दिल्लीत पाठवायचा आहे.
ही आपल्या तमाम पुणेकरांची निश्चितच अपेक्षा आहे. आपण थोडंसं सांस्कृतिक क्षेत्राकडे वळूया. सांस्कृतिक क्षेत्रातले एक सजग नागरिक म्हणून, एक जबाबदार व्यक्ती म्हणून आपण क्षणभर तुमचं अध्यक्षपदी बाजूला ठेवूया. या क्षेत्रातले एक जबाबदार व्यक्ती म्हणून आणि सजग नागरिक म्हणून नवीन खासदारांकडून तुम्ही काय अपेक्षा व्यक्त कराल? एक सांस्कृतिक क्षेत्रासाठी पहिले बेसिकली आमच्या कलाकारांची तंत्रज्ञांची एक मागणी आहे की ते पुणे मुंबई सारख्या ठिकाणी एक वसतिगृह असावं की जे कलावंतांसाठी असावं. ज्यावेळेस आपण मुंबईमध्ये जातो, एखाद्या कलाकारांना 2-3 दिवस काम मिळतं, 2-3 दिवसाचं पेमेंट अतिशय नगण्य असतं. 2-3 हजार रुपये पर डे, 9-10 रुपये मिळतात. तर तेवढ्यासाठी तो एखादा लॉज घ्यायचा म्हटलं तर 4-5 हजार रुपये पर डे जातात. तो अफोर्ड करू शकत नाही, त्याला राहायची व्यवस्था नसते. मग असे किंवा एखाद्या मिटिंगसाठी जायचे, एक दिवस स्क्रिप्ट वाचनासाठी जायचंय किंवा एखाद्याचं काही तिकडे ऑडिशन्स आहेत, ऑडिशनसाठी जायचंय, परंतु तो अफोर्ड करू शकत नाही. असं एखादं वसतिगृह असावं की जिथे कलावंतांचं कार्ड दाखल मिळतं. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद याचं कार्ड दाखवलं, अतिशय नॉमिनल दरामध्ये त्याची राहण्याची व्यवस्था, नक्कीच फ्रेश व्हायची व्यवस्था होईल. एखाद्याला मिटिंगसाठी जावं लागतं, फ्रेश व्हायचंय, तो बसने जातो, कुठे व्यवस्था नसते, सगळं होते. तर ही प्रामुख्याने माझी खासदारांकडे मागणी असेल की असं एखादं वसतिगृह शासनामार्फत व्हावं आणि कलाकारांची व्यवस्था पुणे मुंबईमध्ये व्हावी, ही प्रामुख्याने गरज आहे. दुसरी अतिशय मगाशी सांगितल्याप्रमाणे मी मेडिक्लेम, आपण वृद्ध कलावंत असतील, तरुण असतील, त्यांच्याकडे एवढे पैसे नसतात आणि शासनाच्या बऱ्याच वेगवेगळ्या स्कीम्स आहेत पण ते तेवढे मिळत नाही. तर असं मेडिक्लेमची पण सुविधा कलाकारांची शासनाने केली पाहिजे असं मला वाटतं. एक आता शेवटचा प्रश्न, मेडिक्लेमची व्यवस्था असेल किंवा या वसतिगृहाचे प्रश्न असतील, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष म्हणून तुमच्याकडून नेमके काय प्रयत्न घडत आहेत की या प्रयत्नांची जाणीव नवीन येणाऱ्या आता खासदारांना त्यांना घ्यावी लागेल? आम्ही अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि मी ऑल इंडियाचा पण व्हाईस प्रेसिडेंट आहे, फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया. त्यामुळं प्रत्येक रिजनल जे महामंडळ आहेत तर त्याची एक फादर बॉडी जी दिल्लीमध्ये काम करते, त्या माध्यमातून आम्ही बघतो की रिजनल सिनेमा जगला पाहिजे. आपण कुठलाही मराठी जसा सिनेमा आहे तसा प्रत्येक रिजनल सिनेमा हा जगला पाहिजे, यासाठी ती बॉडी काम करत असते. बऱ्याच अंशी आपण पाहतो की साऊथचे चित्रपट चालतात कारण त्यांना तिथल्या पब्लिकचा पूर्ण सपोर्ट आहे. एक वेळ ते हिंदी चित्रपट पाहणार नाही, इंग्लिश पाहणार नाही, परंतु त्यांचा रिजनल लँग्वेज मधला मूवी ते पाहतात. परंतु मराठी प्रेक्षकांमध्ये तेवढी उत्सुकता दिसत नाही. त्याचं कारण आहे की मराठी थिएटर्समध्ये वाढलेले तिकीट दर, त्यात प्रामुख्याने GST असेल, कारण पूर्वी आपल्याला टॅक्स नव्हता मराठी थिएटर्सला, अतिशय नॉमिनल होता. तर तो GST मुळे तिकीट दर वाढला, त्यामुळे मराठी प्रेक्षक तो अफोर्ड करू शकत नाही. तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून माननीय खासदारांनी ते प्रयत्न केले पाहिजे की हा टॅक्स कशी कमी होईल आणि स्वस्तात स्वस्त मराठी चित्रपट कसा पाहता येईल. त्याचबरोबर जे मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन थिएटरची अवस्था पाहिजे तर फार सध्या वाईट आहे. सिंगल स्क्रीन थिएटर परत कशी उभे राहते, एवढेच थिएटरवर मराठी पिक्चर चालणार नाही. पूर्वी 10, 15, 20 पिक्चर व्हायचे, त्यावेळेस थिएटरला चालायचे. आता थिएटर संख्या कमी झाली, चित्रपट संख्या वाढली. यासाठी छोट्या छोट्या गावामध्ये, तालुक्याच्या ठिकाणी छोटे छोटे थिएटर्स कसे तयार होतील यासाठी केंद्र सरकारमधनं काही स्कीम्स आहेत तर त्या राबवल्या पाहिजेत. हे खासदारांचं काम आहे. मेडिक्लेम असेल, मी मध्ये थोडं डिस्टर्ब करतो. ह्या शासकीय योजना ज्या आहेत, ज्या तुम्हाला ठाऊक आहेत पण आमच्या सर्वसामान्य कलाकारांना, तंत्रज्ञांना आणि आम पुणेकरांना कदाचित माहीत नसतील, ह्या योजना पूर्ण करण्याकरता आपण काय पाठपुरावा करतोय किंवा नवीन खासदाराकडे आपण काय पाठपुरावा केला पाहिजे की त्या माणसांनी जाणीवपूर्वक याची दखल घ्यावी? निश्चितच नवीन खासदारांकडे आम्ही सांगेल की आम्ही पूर्वीपासून सांगतोय की मराठी निर्मात्यांना जो पेटा कायदा आहे त्याचा फार प्रॉब्लेम आहे की मराठी चित्रपटामध्ये एखादं कुत्रं मांजर जरी गेलेलं दिसलं किंवा एखादा बैल वापरला तरी त्याला त्याची वेगळं परमिशन घ्यावं लागते आणि फार क्रिटिकल ती पद्धत आहे आणि फार खर्चिक पद्धत आहे. तर ज्या सिनेमामध्ये किंवा सीन मध्ये काय एखादं बकरी असेल ती गेलेली असली तरी तो सीन कट करावा लागतो किंवा त्याची परमिशन घ्यावी लागते. एखादी बैलगाडी घेतली तर त्या बैलाला व्यवस्थित आपण खायला प्यायला दिलं का, त्याचं टेम्परेचर, त्या मालकांना मानधन दिल्याचं रिसीट, या बऱ्याच गोष्टी असतात.
अशा क्रिटिकल गोष्टी कमी कराव्यात आपण म्हणतो ना. त्यामुळे सेन्सॉर बाबतीचं जे की केंद्र सरकारच्या अखत्यारीतला हा विषय, पेट्याचं ऑफिस एक महाराष्ट्रामध्ये असावं, मुंबई सर्वात मोठी जिथं फिल्म निर्मिती होते तिथं ऑफिस झालं पाहिजे. इझिली या परमिशन मिळाल्या पाहिजेत आणि क्लिअर कट असावी त्या बाबतीत. काय आहे आपण म्हणतो सेन्सॉर बोर्डवर जे लोक निवडले जातात की त्यांचं मराठी चित्रपटातलं योगदान काय, या सुद्धा गोष्टी पाहणं गरजेचं असं मला वाटतं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत सांगता येतील की जे आपण खासदारांच्या मार्फत करू शकतो. आपण पाहिलं की वेगवेगळ्या राज्यांचे अनुदान जर पाहिले तर त्या बाबतीत प्रत्येक राज्याची अनुदानाची पद्धत वेगळी, तर ती खासदार राबवू शकतात की मराठी चित्रपटाला कशा प्रकारे अनुदान देता येईल. मराठीमध्ये चांगले मोठे मोठ्या फिल्म सिटी जर तयार करायचे असतील वेगवेगळ्या शहरामध्ये, कारण फिल्म सिटी का म्हणतो की जिथं चित्रनगरी तयार केल्यानंतर तिथे स्थानिकांना काम मिळतं, टेक्निशियन, आणि याला चांगलं गव्हर्नमेंटकडून अनुदान असतं सेंट्रल गव्हर्नमेंटकडून, त्या सुद्धा आणणं गरजेचं आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पेन्शन योजनेमधून लोकांना जास्तीत जास्त कलावंतांना पेन्शन मिळणे, दादासाहेब फाळकेंसारखा पुरस्कार जो सेंट्रल गव्हर्नमेंट तर्फे दिला जातो, तर त्या बाबतीत सुद्धा मराठी कलावंतांचा क्लेम कसा लागेल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अनेक मराठी कलावंतांचे स्मारक असतील, त्यांच्या नावाने पुरस्कार त्याचे कसे तयार होईल. आपण म्हणतो की ज्यावेळेस याचा पुरस्कार असतो केंद्र सरकारचा नॅशनल अवॉर्ड, त्यात मराठी चित्रपट जास्तीत जास्त जातील. मराठी चित्रपटांचा महोत्सव इतर राज्यामध्ये आपण जसं म्हणतो ना इंटर स्टेट कल्चरल देवाणघेवाण, ती सांस्कृतिक देवाणघेवाण ती करण्यासाठी सुद्धा माननीय खासदारांचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे अनेक अशा गोष्टी असतात की ज्या दिल्ली दरबारी होतात, आणि या कामी निश्चितच खासदारांचा उपयोग होईल असं मला वाटतं, आणि तो या होणाऱ्या खासदारांनी करावं, पण असा करणाराच खासदार लोकांनी निवडून द्यावा असं मला वाटतं. तमाम पुणेकरांकडच्या ज्या काही अपेक्षा आहेत खासदारांच्या प्रातिनिधिक स्वरूपात मेघराज भाई यांनी आता अत्यंत प्रांजळपणे व्यक्त केल्या. जी वस्तुस्थिती आहे, जी आम नागरिकांना कदाचित ठाऊक नसेल, अध्यक्ष म्हणून त्यांना ठाऊक असलेल्या गोष्टी त्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला. हे सगळं घडत असतानाच खासदारांच्या अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या. खासदारांनी आपल्याकरता काय करावं. मी पुन्हा मूळ प्रश्नाकडे येतो, हा शेवटचा मुद्दा असणार आहे. आपला खासदार कसा असावा या अपेक्षा व्यक्त करतानाच तमाम पुणेकरांचा सहभाग प्रातिनिधिक स्वरूपात भैयांच्या स्वरूपात आपल्यासमोर असताना सुद्धा पुन्हा जर ह्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, मी म्हणतो अगदी ह्यातल्या 2 अपेक्षा जरी पूर्ण झाल्या तरी खूप झालं, पण बाकीच्या ज्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत त्याकरता सांस्कृतिक क्षेत्राला मेघराज भाईंच्या स्वरूपातून आणि मीडियाला पुन्हा त्यांच्या पाठीमागे लागून हाच प्रश्नोत्तरांचा खेळ खेळावा लागणार आहे का, काय वाटतं? नाही, निश्चितच आपण पाहिलं की सांस्कृतिक क्षेत्र किंवा सांस्कृतिक क्षेत्रातील एखादा व्यक्ती बोलला तर तेवढं सिरियसली घेतलं जातं, आणि पूर्वी सुद्धा घ्यायचे. मोठ्या मोठ्या साहित्यिकांना असेल, मोठे मोठे कलावंत असेल, हे राजकारणी लोक बोलवायचे, त्यांचे विचार ऐकून घ्यायचे. परंतु आता ती पद्धत थोडी कमी झालेली दिसते. आपण पाहतो की राज्यपाल नियुक्त जागांमध्ये जी सांस्कृतिक क्षेत्रासाठी रिझर्व्ह असतात, तर त्या सुद्धा भांडणांनी राजकीय लोकांचा शिरकाव त्यात झालेला दिसतो. त्यातच पक्षामध्ये भांडणं होतात, आणि कुठेतरी कोर्ट कचेऱ्याच्या माध्यमातून 5-5 वर्ष राज्यपाल नियुक्त जागा भरल्या जात नाही. ही अतिशय दुःखाची गोष्ट आहे की जे क्षेत्र सांस्कृतिक असेल, क्रीडा असेल, ज्यासाठी रिझर्व्ह आहे, तुमच्यासाठी एवढं मोठं मैदान आहे, त्यातून 1-2% जर अशा जागा असतील तर तिथं तो सन्माननीय व्यक्ती बसवला पाहिजे की ज्यामुळं तो त्या क्षेत्राचं जे प्रॉब्लेम्स आहे ते मांडवू शकतात. आपण पाहिले की पूर्वी फार मोठे मोठे लोक या क्षेत्रात नेतृत्व करायचे, आणि याच माध्यमातून अनेक जुने प्रश्न अनुदानाचे असतील, अबक दर्जा असेल मराठी चित्रपटाच्या अनुदानाचा, किंवा आपले टॅक्स मध्ये सवलत असेल, ज्यावेळेस रामदास फुटाणे आपल्या सांस्कृतिकमधून आमदार होते त्यावेळेस झाले. तर अशासाठी सांस्कृतिक क्षेत्राची जाण असताना किंवा जो लोकप्रतिनिधी जाईल लोकसभेमध्ये, तर त्याला कुठंतरी या कलाकारांची काय अडचण आहे, तो म्हटलं ना, तो काम किती करतो यापेक्षा व्यक्ती म्हणून चांगला पाहिजे की जो प्रत्येकाला आपला वाटला पाहिजे आणि प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे, गुड लिसनर पाहिजे तो. नाहीतर लोक एवढे असतात की मी मजेच ही आहे किंवा त्यांना ओव्हर कॉन्फिडन्स असतो. तर सर्वांचं म्हणणं ऐकून मग ते प्रश्न कसे मार्गी लावता येतील यासाठी प्रयत्न करणे, विचारविनिमय करणे,
प्रत्येक महिना 2 महिन्यामध्ये जनता दरबार असतील अशा लोकांच्या समस्या ऐकून त्या सोडवणे हा काम करणारा असा खासदार असावा असं आम्हाला संसदीय व्यक्तीने वाटतं. मेघराज भाईंनी व्यक्त केलेल्या ह्या सगळ्या मुद्द्यांचा विचार करून, केवळ विचार करून नव्हे, हे मुद्दे कायमचे मनामध्ये ठसवून आपला खासदार कसा असावा याचा विचार आता तमाम पुणेकरांनी देखील करावा, कारण शेवटी मतदान तुमच्या हातामध्ये आहे. भैया, या प्रांजळ मतप्रदर्शनाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार.